10वी-12वी नंतर करिअर कुठले निवडावे या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं. तर करिअर निवडताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं पॅशन काय आहे, आपली लाइकिंग काय आहे, ते आपल्याला समजणं फार गरजेचं ठरतं. जनरली जर आपण व्यक्तिमत्व हे क्लासिफाईड करायचं झालं तर 3 कॅटेगरीजमध्ये करू शकतो. एक तर व्यक्ती क्रिएटिव्ह असू शकतो. दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग त्याचे स्किल चांगले असू शकतात. आणि तिसरं म्हणजे तो एक चांगला टीम प्लेयर असू शकतो. बरोबर. तर याशिवाय इतर असू शकतात. पण ब्रॉडली जर क्लासिफाय करायचं झालं तर हेच बेसिकली 3 मेजर ॲस्पेक्ट होतात. मग यानुसार आपण ह्या 3 पैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो, तर हे सुरुवातीला आपण आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. पॅशन म्हणजे थोडक्यात काय, की आपला फ्लो, आपलं अ, ज्या गोष्टी आपण नॅचरली चांगल्या करू शकतो, त्यालाच आपण म्हणतो फ्लो, राइट? त्यालाच आपण म्हणतो पॅशन. तर त्या गोष्टी आपण फाईंड करणं गरजेचं आहे, राइट? जर क्रिएटिव्ह ह्या फील्डचा विचार केला, तर क्रिएटिव्हला अजून 3 सब कॅटेगरी आपल्याला करता येईल. ते म्हणजे आर्टिस्टिक, एखादा आर्ट यामध्ये क्रिएटिव्हिटी लागते. नंतर मग दुसरं टाइप येतं एक आयडिया जनरेटर, ज्याला नवीन संकल्पना तयार करणे त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. आणि तिसरं असतं एस्थेटिक म्हणजे सौंदर्यशास्त्र, ज्याला डिझायनिंग किंवा नवीन गोष्टी सुंदर एखादी गोष्ट सुंदर करणे त्याला आवडते. त्यामध्ये ॲनिमेशन असू शकतं, गेमिंग असू शकते, राइट? तर क्रिएटिव्हिटीमध्ये ह्या 3 सब कॅटेगरी आपण डिसाईड करू शकतो. ह्या सब कॅटेगरीमध्ये पण आपण जर विचार केला तर आयडिया जनरेटर किंवा नवीन संकल्पना ज्या करिअरमध्ये लागतात, ते म्हणजे आपण म्हणू शकतो की ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर एका ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये नेटवर्क इंजिनिअर म्हणून काम केलं. त्यामध्ये अतिशय क्रिएटिव्ह लोकं लागतात त्यामध्ये. तर ॲडव्हर्टायझिंग एक असू शकतं. सेकंड थिंग फिल्म मेकिंग, बरोबर. आणि थर्ड म्हणजे एंटरप्रेन्योरशिप. ठीक आहे. एंटरप्रेन्योरशिप म्हणजे बिझनेस, राइट? यामध्ये तुम्हाला जबरदस्त क्रिएटिव्ह असणं गरजेचं आहे. थर्ड याशिवाय आर्टिस्टिक यामध्ये पण क्रिएटिव्हिटी भरपूर लागते. तर आर्टिस्टिकमध्ये कोणते सब करियर येऊ शकतात, तर आर्ट, रायटिंग, फोटोग्राफी, देन ॲक्टिंग, म्युझिक, अ, परत मग डान्स, आर्किटेक्चर, राइट? तर हे जे करियर ऑप्शन्स आहेत, यामध्ये तुम्हाला आर्टिस्टिक सब कॅटेगरीमध्ये आपण याला डिव्हाईड करू शकतो आणि यामध्ये पण क्रिएटिव्हिटी भरपूर प्रमाणात तुम्हाला लागते. नंतर एस्थेटिक म्हणजे सौंदर्यशास्त्र, यामध्ये डिझाइन, ॲनिमेशन, देन इंटिरियर डिझायनर, हे सगळे त्याच्यामध्ये ऑप्शन्स येतात. आता जर आपण अजून ह्याला खालच्या लेव्हलला कॅटेगराईज केलं, तर यामध्ये वेगवेगळे करियर ऑप्शन आहेत. पण ते आपण जेव्हा एक-एक करियर ऑप्शन जेव्हा एक्सप्लोर करू, तेव्हा आपण त्या गोष्टीविषयी चर्चा करूया. राइट? तर मेजर मेजर क्लासिफिकेशन इथे मी तुम्हाला सांगतोय. सेकंड म्हणजे एक टीम प्लेइंग. जर तुमचं पॅशन किंवा तुमचं जे लाइकिंग आहे, एक तुम्हाला लोकांबरोबर राहायला आवडतं, त्यांच्याबरोबर काम करायला आवडतं, तर त्यासाठी तुमच्यासाठी करियर ऑप्शन असू शकतात. एक म्हणजे सेल्स एंड मार्केटिंग. सेकंड इज एज्युकेशन टीचिंग, राइट? देन ह्युमन रिसोर्सेस, सायकॉलॉजी, सोशल सेक्टर, ठीक आहे. हे सर्व या सर्वांमध्ये तुम्हाला टीम प्लेइंग ही स्किल लागते. ओके. तर ज्यांना लोकांसोबत काम करायला आवडतं, त्यांनी ह्या करियर ऑप्शनकडे जाणं संयुक्तिक ठरतं. अ, आता अजून एक कॅटेगरी ठरू शकते, ती म्हणजे ज्यांना इंडिपेंडेंटली काम करायचं असते. इंडिपेंडेंटली काम करायचं आहे, तर त्यामध्ये मग सायंटिफिक रिसर्च, स्पोर्ट्स, राइट? बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःवर काम करत असता. ओके. ज्यांना स्वतः काम करायला आवडतं, स्वतःवर काम करायला आवडतं, तर त्यांसाठी हे क्षेत्र एक चांगले ठरू शकतात. ओके. नंतर मग थर्ड मेन कॅटेगरी मी एक सांगितली होती, की ज्यांचं पॅशन हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे. ओके. इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतात, स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतात, टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतात. तर त्यांच्यासाठी डिफरंट सब कॅटेगरी येते. ते म्हणजे मग प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये एक सोशल आणि फिलॉसॉफिकल प्रॉब्लेम येऊ शकतात. तर सोशल प्रॉब्लेम ज्यांना सॉल्व्ह करायला आवडतं, तर त्यांनी मग जर्नलिझम घेऊ शकता. ॲडमिनिस्ट्रेशन इज गुड फील्ड. नंतर मग सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटीज, ओके. देन लॉ, ठीक आहे.
लॉ पण एक ऑप्शन आहे, ज्यामध्ये तुम्ही सोशल प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. देन ज्यांना ॲनालिटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतं, तर ॲनालिटिकल प्रॉब्लेम ज्या लोकांना सॉल्व्ह करायला आवडतात, ते आय-टी क्षेत्रामध्ये जाऊ शकतात, फायनान्स क्षेत्रामध्ये जाऊ शकतात. देन डेटा सायन्स, एनालिटिक्स, इंजिनिअरिंग, मेडिसिन, हे हे सर्व ऑप्शन आहेत, ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकल, एनालिटिकल प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला मिळतात. ओके. ज्यांना प्रॅक्टिकल हँड्स ऑन गोष्टी करायच्या असतात, तर ती लोकं मग हॉस्पिटॅलिटीकडे जाऊ शकतात, राइट? आणि परत मग आर्म फोर्सकडे जाऊ शकतात. ओके. देन एडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये जाऊ शकतात. असे डिफरंट करियर ऑप्शन तुम्हाला इथे तुमच्या पॅशननुसार किंवा तुमच्या फ्लोनुसार तुम्हाला निवडणं इथे अपेक्षित आहे. जर तुम्ही तुमच्या पॅशनसोबत गेले, तर डेफिनेटली तुम्ही त्या क्षेत्रामध्ये उच्च दर्जाचं स्थान मिळवू शकता, सक्सेस मिळवू शकता.